छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सेल्फी पॉईंटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय सतीशदादा शेरकर, आपल्या तालुक्याचे तहसीलदार, CO साहेब, आदरणीय माझे नगराध्यक्ष श्यामभाऊ पांडे, त्याचबरोबर उपस्थित आदरणीय पूजाताई, सुनीलजी मेहर, देवरामजी लांडे, देवरामजी मुंडे, त्याचबरोबर उज्ज्वलाताई, समीर भाऊ, भाऊसाहेब, फिरोजभाई पठाण, आमची वैष्णवीताई, त्याचबरोबर देवरामजी, अमोल, सगळे पत्रकार, समदभाई उपस्थित, आजी माजी सर्व नगरसेवक, सुनील डोबळे, बाळासाहेब आणि सर्व सहकारी, इथं अनेक ग्रामस्थ जुन्नर शहर आणि परिसरातले उपस्थित आहेत। नुकतंच जुन्नर शहराच्या मुख्य चौकातल्या सेल्फी पॉईंटचं उद्घाटन झालं असं मी प्रथमतः जाहीर करतो। आज आपण हा चौक पाहिला तर अत्यंत वैभवशाली शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या दृष्टिकोनातून या चौकाचा आपण निश्चित प्रकारे विकास करत आहोत। हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्याम पांडे आणि त्यांच्या सर्व टीम, मग ज्याच्यामध्ये तुम्ही फिरोजभाई तुम्ही सर्वजण नगरसेवक होता, तुम्ही अत्यंत चांगला निर्णय घेतला आणि हा भव्य पुतळा इथं मुख्य चौकामध्ये उभं करण्याचा निर्णय घेतला। त्याच्या उद्घाटनाला अजितदादा आणि इतर सर्व मान्यवर आले होते आणि हा ऐतिहासिक क्षण संपूर्ण जुन्नर शहर आणि परिसरातल्या लोकांनी तो अनुभवला। आजही जो सेल्फी पॉईंट उभा राहतोय, माझ्या माहितीनुसार पर्यटनातले काम करणारे आपले नगरपालिकेचे कर्मचारी एक प्रकाश वनवे नावाचा, त्याची संकल्पना होती की या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्या दृष्टिकोनातून सीओनी पण पुढाकार घेतला, नगरपालिकेने सर्व प्रशासकीय लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, सतीश लोखंडेने त्याचं चांगलं डिझाईन केलं, इथं उभं केलं आणि आज आपण हा चांगला दिवस इथं पाहतोय। आपल्या तालुक्याला एक वेगळा इतिहास आहे, छत्रपती शिवरायांची भूमी आहे, जन्मभूमी आहे। या शिवनेरी किल्ल्याचा अनेक राज्यकर्त्यांनी विकास आपण केलेला आपण ते पाहिलं, त्याच्या पायथ्याशी इथं उपस्थित आहे। मला एक गोष्ट आनंदाने आपल्याला सांगायचं वाटते की आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात युनेस्कोची टीम आपले नाणे घाट आणि शिवनेरी किल्ल्यावर व्हिजिट करण्यासाठी येणार आहे। 58 देशाच्या लोकांनी, युनेस्कोच्या या टीमनी आपल्या शिवनेरी किल्ल्याचं नामांकन त्यांनी त्यांच्या यादीमध्ये केलेलं आहे आणि जगातलं आता सगळं फायनान्स घेऊन आपल्या शिवनेरी किल्ल्याचा विकास आतापर्यंत झालाच आहे, पण भविष्यातही अजून जे तटबंद्या असतील, पुन्हा त्याचं जे शिवजन्मभूमीच्या शेजारच्या जे काही खोल्या होत्या ते पूर्वी जसं होत्या तसे उभे करण्याच्या दृष्टिकोनातून फंडिंग ते करणार आहेत। असं एक चांगलं कार्य आपल्या शिवनेरीच्या दृष्टिकोनातून आपल्या इथं पाहायला मिळते। आपला तालुका हा पर्यटन तालुका आहे आणि पर्यटनाच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना आपण तुझे साक्षीदार आहात की गेले 2 वर्षापासून जुन्नर तालुक्याच्या पर्यटनाचा DPR तयार करण्याचं काम आपण हाती घेतलंय, कन्सल्टंट नेमलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून तब्बल 2 ते 2.5 हजार कोटीचा विकासाचा प्रकल्प तालुक्याच्या विविध ठिकाणी हा होणार आहे। त्याची माहिती आपल्याला 8-10 दिवसामध्ये सरकारच्या माध्यमातून ते निश्चित प्रकारे मिळेल। पण आज हा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा चांगला सोन्याचा दिवस आपण इथं पाहतोय, याचा आनंद आहे। या शहरात आणि परिसरात अनेक विकासाची कामं होत असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं विकासाचं काम या चौकातलं कुठं असेल सगळी तर तो बाळासाहेब आपल्या मागं सारखा लागला होता, कुठे या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी सतीशदादा आपण तब्बल 30-32 लाख रुपये खर्च करून एक लिफ्ट उभी करतोय। त्याला पालकमंत्री अजितदादांच्या माध्यमातून DPCतून निधी दिलाय, त्याची टेंडर प्रोसेस झाली, वर्क ऑर्डर झाली, आता काम पण चालू आहे। येत्या काळात काही दिवसामध्ये ते लिफ्ट ऑपरेशन आपल्या होईल, कारण मागच्या आठवड्यात आपण ते पाहिलं की क्रेनच्या माध्यमातून क्रेन गलंडली। शेवटी ते मुव्हिंग ऑब्जेक्ट्स असल्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतं, अशा बाबतीत कोणाचंही असं घडू नये म्हणून ही लिफ्ट आपण ही इथं उभी केलेली आहे। आपण सर्वजण वेळेत उपस्थित झाला देवरामचे, तुमचं सगळ्यांचं, सुनील भाऊ, तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक मी आभार मानतो। तुमचंही योगदान खूप मोठं या शहराच्या प्रती आहे आणि अजूनही शहराच्या विकासाच्या बाबतीत तुमची आणि तुमच्या सर्व सहकार्यांची तळमळ ही अत्यंत चांगली आहे। अधिकचा वेळ घेत नाही, ऊन खूप वाढलेलं आहे। दादांनी सांगितलं की वातावरण गरम झालेलं आहे, फक्त वातावरण किती गरम झालं तरी कोणी गरम होऊ नका, एवढीच मी आपल्याला विनंती करतो। आता देवराम शेटने आठवण केली म्हणून आपण जे छोटी शिवसृष्टी तिथं उभी केली होती, त्या शिवसृष्टीमध्ये पण आपण थोडासा रिनोव्हेशन किंवा नूतनीकरण करतोय। त्याचबरोबर त्या परिसरात
आदिवासी क्रांतिकाऱ्यांचं एक नवीन स्मारक आपण उभं करतोय. त्याला 50 लाख रुपयाचा निधी आदरणीय अजितदादांनी दिलेला आहे. त्याचं टेंडर झालंय, वर्क ऑर्डर झालंय, त्याचं काम पण आपण चालू करतोय. आदिवासी दिनाच्या दिवशीच आपण त्याचं भूमिपूजन करत होतो देवरामशेठ, पण आता दादांची वेळ घेऊन आपल्या सर्वांच्या सोयीने तिथं आपण बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, खेमा नाईक, रगतवान, नाग्या कातकरी आणि तंट्या बिल अशा महामानवांचा बोराडे साहेब तिथं एक स्मारक आदिवासी समाजाचं करतो. त्याचबरोबर इथं नगरपालिकेचं गेस्ट हाऊसचं काम चालू आहे, ते अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या शेजारी नाट्यगृह आपण उभं करतोय. त्या नाट्यगृहाच्या माध्यमातून एक नाटकाची संस्कृती, इंडोर ऑडिटोरियमच्या माध्यमातून कार्यक्रमाची संस्कृती या परिसरात रुजेल अशा प्रकारचं कार्य या परिसरामध्ये आपण करतोय. या परिसरात अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आता वेळ खूप झालेला आहे. तुम्ही सर्वजण आलात, मी तुमचं तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सर्वांना आपल्या भावी जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हजरा भाभी पण इथं उपस्थित आहे, तुमचं नाव आहे, सुनील जाधव साहेब आहेत, अनेक पत्रकार. शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.